शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्यतेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप मनवणे. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. करितो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24. 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जानिजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा रूप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच नघे न्याय करी साचार, अमात्य थोर तेची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधीजे कामिनी. सुत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजदांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिकी संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासी का नावाडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाची. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषण लेवविती. ते सवेचे ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वय पायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. तेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळले सत्र करून या. जन्मे जय सर्प सत्र केले, ते अस्तिके मध्येची राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणातिक. वीरंचीच दटावुनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्था, बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्यांचा नातू होय शुक योगेंद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती,
साष्टांग नमुनी घरासी आणती, षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष, समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राम विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाची, नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर, वैराग्यशील अनुमात्र भाषण करती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र, गज वा जियानी समग्र आरुढावे आवडे ना, पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती, मग ते दोघे कुमार आणोने गुरुप्रती दाखविले भद्रसेने, गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता, यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वीरांगना मनोरम महानंदा नाम तियेची, त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहोनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्ण नंद, तैसे तिजवरी विराजे क्षत्र, रत्न खचित याने अपार, भाग्या पार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी, सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यरत्न पर्यंतक राजस, चंद्ररश्मी संप्रकाश, शय्या जिची अभिनव, दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गजघरी भौवस, दास दासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविती मान, तिचा भोगकाम इच्छून भूप संभाग्य येती घरा, वेश्या असोन पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे, परम शिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोषव्रत शिवरात्र करी नेमेसी, अन्नछत्र सदा चालवीत, नित्य लक्ष त्रिदळी शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवाशी, याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवीत, कोटी लिंगे करवीत, श्रावण मासी अत्यादरी, ऐक भद्रसेना सावधान, कुकुट मरकट पाहिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके, आपले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुकुट मरकट त्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने, करी शिवलीला मृत पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे, महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते, एवं तिच्या संगती करून, त्यांसही घडत असे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला, सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्यांचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते दवा, पूजा करुणी स्वहस्तकी, त्यासी बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे, सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण, येरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी, पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मीन, 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभे होणे आगळे, तेज वर्णिले नवजाय, लिंग देखुनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून, कोटी कंकणी टाकावी ओवाळून, सौदागर म्हणे महानंदे लागून, लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे, येरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करीती शयन,
रत्नखचित मंचके. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवे. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न, जनधावो लागले चहूकडून, एकची हाक जाहली. 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, येरी उठली घाबरी, तव अग्नी वाते चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून, कुकुट मरकट दिदले सोडून, गेले पवन वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रति ते दवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोन, वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंते जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नम शिवाय मनोनी. ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा, कौश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान, हर हर शिव मनवनी, उडी निशंक घेतली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळ मोळी, दशभुज पंचवदन चंद्रमोळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी झुजुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्र कळा तयाचे शिरी, नीळकंठ खटवांगधारी, भस्म चर्चिले शिरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार, सर्वांग वेष्टीत फणीवर, दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलीत, तेवी 10 भुजा पसरवणी अकस्मात, महानंदेसी झेलुनी धरीत, हृदय कमली परमात्मा. मने झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती मने हे नगर उद्धरून, विमानी बैसवी तयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावणी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सखळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी, क्षुधार्तुषा विरहित त्रिशुद्धी, भेद बुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक. ऐसे देखता महानंदा, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक. जेथींचे गोड उदक, अमृताहुने कोटी गुणे, जेथे सुरतरुंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणींची धवला गारे, भक्ता कारणे निर्मिली. जेथे वोसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास, मने हे कुमार दोघे निशेष, कुक्कुट मर्कंड पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, बाळी विभूती चर्चून, त्याची पूर्व पुण्य करून, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लावी ती बहुतास, उद्धरितील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाचे पुत्र आम्हास, परमप्रियकर राजस, प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वदा. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक, दुःखार नवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगासी येते मूर्खपणा. तुम्हा वाटेल विषाहुनी, विशेष ऐसी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्य वचन, बोलावयान करावा
अनमान, तरीही तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी अकांत करीती आक्रोशे. करुणीय हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार. जय पंचभूते नवती समग्र, शशी मित्र नवते ते. नवता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी मायासत्व, तेथूनी जाहले महत्तत्व. मग त्रिविध अहंकार होय, शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीत पवसन, रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्ग स्थित्यंत करविता. विधिसी मने सृष्टी रचिपूर्ण, येरू मने मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, चारी वेद उपदेशिले. चहू वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण. थोर जपतप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थ पावन. स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जपतप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यम किंकर, रिते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसवून, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षून, त्यांच्या हृदय संचरली. त्यांचे मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जावुनी यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचनी करा. शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती ते जे त्या लागून, आनोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी, कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून, अभिषेचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण, सद्दत होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यांपासून. तरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझसवे जे आहेत ब्राह्मण. आनिक सांगती ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण. न्यासध्यान युक्त पढून, गुरुपासून जे आले. परधारा आणि परधन, ज्यांची वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्टपतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्यो चालो न देती मित्र रथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून, अभिमंत्रुनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण, त्यांत आम्र पल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियला.
एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त. परम घामरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खादी रांगासारखे. तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वथा. पंचवदन दशमुख त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गबस्ती, दिंगतम संहारिती, भस्मांगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन, त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणांसी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबळा लोळे, शिवनाम गर्जत तये वेळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंक गरजे अवघ्यात थोर, मुखद्वयांची महासुस्वर, मृदुंग वाद्य गर्जिती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानन धडकती भेरी, नादन माये नभोदरी, असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीत असे. षडसान्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमोलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिण लागे भांडारे, मुक्त केली राजेंद्रे, मने आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकली मात, धनभार झाला बहुत म्हणून सांडिते ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, की श्वेतोत्पल्ले मृडानी, रमण लिंग अर्जीचे. की निर्दयवासी सापडे चिंतामणी, की क्षुधिता पुढे शिराब्धी ये धावुनी, तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, औत्तानपादी कयाधू हृदयरत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान, वंद्य जे का सर्वांती. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या कर्तळा मळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा के. हे कमळ भवांड मोडोनी, पुनःसृष्टी करणार मागोतेनी, अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडील शक्राधिका. तो नारद देखुनी तेची क्षणी, कुंडांतुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिण अग्नी घार्यपत्य आहवनी, उभे ठाकले देखदा. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन, धावोनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी, शोषोपचारी पूजिला नारद मुनी. राव उभा ठाकेकर जोडोनी, मने स्वामी अंतिंद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन सर्व तुझे, काही देखिले सांग अपूर्व. नारद मने मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. भज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसुत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन, त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्रमहिम तुझ ठाऊक असता. शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते. ते महत् पुण्ये निरसुनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णाधव हिम नगर ज्या माथ, अपराध न कळत घडला हो.
ऐसे नारद सांगता ते क्षणी राहे पायावरी घातली लोळणी आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूपी याची देह. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरित बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपज्ञ धन होऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांसी होई आयुष्य संतती. त्यांसी कान बांधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्षक भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य घेऊन युवराज्य तारका लागून देता झाला ये काळी. मग प्रधानासमवेग राव जाना जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहविले. शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादशी रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यांसी न बाधी गृहपीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व ठाई. येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी जो चांडाळ निशेष त्याचा विटाण व्हावा. त्यासी प्रसवोनी वांज झाली माता. त्याची संगतीनं धरावी तत्वता. त्याची संभाषण करिता महापातक जानिजे. ते जे आपल्या गृहासी न आणावे. आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्यजावे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस. त्यांसी मृत्यू आला या गोष्टीचं संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नृत्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटले. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिशोध सज्जन अखंड. एकादशाध्याय गोड हा. इति एकादशोध्याय समाप्तः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.